पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ति, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुवाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृक् दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। 30व्या श्लोकाचा आपण अभ्यास करीत आहोत। देहाभिमाने गलिते विज्ञाते परमात्मनि यत्र यत्र मनो याति तत्र तत्र समाधय, असा हा श्लोक आहे। या श्लोकामध्ये सर्वोत्कृष्ट समाधीचा अभ्यास सांगण्यात आलेला आहे। मागील समाधीचा जर आपण अभ्यास केला तर ही समाधी आपल्याला प्राप्त करता येणं शक्य आहे। ही समाधी जी आहे ती सर्वोत्कृष्ट का आहे हे या श्लोकाचा आपण पूर्णतः अभ्यास केल्यानंतर आपल्याला लक्षात येऊ शकतं। परंतु या समाधीपर्यंत पोहोचण्यासाठी जी तपश्चर्या किंवा अधिकार पाहिजे तो मात्र आपण मिळवणं गरजेचं आहे। संप्रदायपूर्वक जर आपण या शास्त्राचा अभ्यास करू तर याचं फल आपल्याला प्राप्त होऊ शकतं, अन्यथा ते फल आपल्याला मिळेल असं म्हणता येत नाही। योग्य संप्रदायाचं वर्णन करताना भगवान श्री व्यासांनी म्हणजेच पुढे भगवान श्री आद्य शंकराचार्य आणि भगवान श्री ज्ञानदेव महाराजांनी आपल्या ग्रंथामध्ये योग्य संप्रदायाचं वर्णन सांगितलेलं आहे। श्रीमद भगवद्गीतेमध्ये तो श्लोक आलेला आहे। कुठला श्लोक आहे? योग्य संप्रदाय आहे का नाही याच्यासाठी एक श्लोक आलेला आहे। तो श्लोक कुठला आहे? बरं जाऊ दे। ज्ञानेश्वरी मधली ओवी कुठली आहे? नाही आठवत आहे। इदं ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन, इदं ते ना तपस्काय ना भक्ताय ना कदाचन, हा जो श्लोक आहे या श्लोकामधील ज्या ओव्या आहेत त्या सगळ्या पुन्हा पुन्हा वाचून लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे आपल्याला आचरण करता येते का नाही याचा प्रयत्न करा। ते जर आचरण तुम्हाला करता आलं तर तुम्ही योग्य संप्रदायामध्ये आहात असं समजून घ्या। जर त्या श्लोकामध्ये सांगण्यात आलेल्या 4 अधिकारी लक्षणांप्रमाणे आपण जगत नसू तर आपल्याला परमार्थामध्ये हाताला काहीही लागणार नाही, हे काळ्या दगडावरची रेघ आहे असं समजून घ्या। म्हणजे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा कशाची गरज आहे? म्हणजे 4 गोष्टींपैकी सगळ्यात पहिली गोष्ट कुठली आहे? अनेक चिंतनांमध्ये मी हे सांगत असतो, म्हणजे असं काही नवीन आज काहीतरी खूळ काढलंय असं नाहीये। इदम ते ना तपस्काय, तपस्काय म्हणजे तप, तप जे आहे ते तप सगळ्यात पहिल्यांदा। आपल्या शरीरामध्ये जर तप नसेल तर आपल्याला या मार्गामध्ये किती वर्ष घालवली तरी हाताला काहीही लागणार नाही। म्हणजे आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट काय गरजेची आहे? काय पाहिजे? तप। तप म्हणजे काय हे पुन्हा शास्त्रामध्ये अनेक ठिकाणी वर्णन केलेलं आहे। श्रीमद भगवद्गीतेमध्ये तपाचा पूर्णतः अभ्यास आहे। भगवान श्री ज्ञानदेव महाराजांनी याचा सविस्तर विचार सांगितलेला आहे। शारीरिक, मानसिक, वाचिक किंवा कायिक, वाचिक, मानसिक अशा 3 प्रकारचे तप असतात। हे तिन्ही तप आपल्या शरीरामध्ये असणं गरजेचं आहे। त्यानुसार आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे। ज्याचा जो अधिकार आहे त्याप्रमाणे त्याने त्या तपाचा विचार करावा। उत्कृष्ट तप जर तो करत राहील तर तो अति वेगाने लवकरात लवकर या फलापर्यंत पोहोचू शकतो। दुसरी जी गोष्ट आहे ती आहे ना भक्ताय, म्हणजे जो भक्त नाही त्याला संप्रदायामध्ये जागा नाही। आता भक्त या शब्दाचा ज्ञानदेवांनी ओव्यांमध्ये जो अर्थ लिहिला आहे तो चांगला आहे, तो जास्त महत्वाचा आहे। भक्त म्हणजे जो सद्गुरूला शरण असतो किंवा ज्याला गुरु आहेत असाच व्यक्ती भक्त असतो, असा व्यक्ती भक्त होऊ शकतो।
म्हणजे गुरु जर नसेल तर भक्त असण्याचा प्रश्न येत नाही. म्हणून गुरु किंवा सद्गुरू किंवा श्रीगुरु असणं अपेक्षित आहे. कारण ज्या ओव्या लिहिल्या त्याचा तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल. ते तिसरी गोष्ट जी आहे ती काय आहे, श्रवण इच्छा. आता दुसऱ्या चरणामध्ये सेवा हा शब्द आलेला आहे. म्हणजे भक्त आणि सेवा असे ते दोन शब्द एकत्रित आहेत. म्हणजे सद्गुरू आणि सेवा असा तो तिथे ओव्यांमध्ये अभ्यास आहे. तुम्ही तो बारकाईने पहा. आपला तो आता विषय नसल्यामुळे मी जास्त सविस्तर विचार सांगत नाही. तर तप, दुसरी गोष्ट भक्त. भक्त हा जो शब्द आहे त्यामध्ये सेवा हा शब्द अनुस्यूत आहे असं ओव्यांमध्ये तुम्हाला आढळेल. तिसरा भाग जो आहे तो आहे श्रवण इच्छा. श्रवण इच्छा जर नसेल तर संप्रदायामध्ये जागा नाही. कारण वेदांत संप्रदायामध्ये श्रवणाला अत्यंत किंमत आहे. त्यामुळे जिथपर्यंत मी सांगत असतो बऱ्याच वेळा, कुठपर्यंत श्रवण बंद करू नये. बऱ्याच वेळा मी सांगत असतो तुम्ही श्रवणावर काट कुठपर्यंत मारू नये, म्हणजे किंवा श्रवण कुठपर्यंत थांबू नये. शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला श्रवण करता येणं शक्य आहे. जो कुठेतरी लग्न ठरलं कोणाचं तरी तिकडे तुम्ही सांगा श्वासोश्वास पुरला आलाय काय. श्वासोश्वास या बोलण्याच्या गोष्टी गमतीशीर आहेत, पण श्वास दाबून धरल्यावर कळतं श्वासाला काय किंमत आहे. नाकतोंड दाबून धरलं तर श्वास म्हणजे काय कळतो, तिथपर्यंत कळत नाही. श्वास कधी कळतो, दुसऱ्याचं जाऊ दे, स्वतःच नाकतोंड दाबून धरा मग कळेल श्वास म्हणजे काय असतो. तर श्रवण म्हणजे तिथपर्यंत करता येणं, करायला पाहिजे. मरणाच्या क्षणापर्यंत वगैरे असं मी कधीही सांगत नाही, कारण ते अशक्य आहे. का, त्याचं कारण असं आहे, जिथपर्यंत तुमचे हातपाय चालतात तिथपर्यंतच तुम्ही श्रवणाला जाऊ शकता. एकदा का तुम्ही अंथरुणावर खिळून पडले की तुमचा श्वासोश्वास चालू असला तरी तुम्ही श्रवणाला जाऊ शकत नाही. महाराज तुमच्याकडे येऊ शकत नाही. तर महाराजांनी आपल्याला येऊन तिथे श्रवण फुकटच द्यावं किंवा आयतच द्यावं असं होणं म्हणजे फारच मोठा अधिकार पाहिजे. मी हे माझा विषय किंवा तुमचा विषय नाही सांगत आहे, हे साधारण सर्वसाधारण हा असा विषय आहे. तर श्रवण जे आहे, जिथपर्यंत आपले हातपाय सर्व काय आहेत, शाबूत आहेत, म्हणजे अंथरुणावरून आता आपण उठू शकत नाही अशी जेव्हा वेळ आली तेव्हा समजायचं काय झालं, आपलं आता आपला विषय श्रवणाचा विषय थांबला. पण बाकी इतर कुठल्याही कारणाने श्रवण आपण जर बंद केलं तर आपली श्रवण इच्छा नाही असं त्याचा अर्थ होतो. मग तुम्ही जर म्हटले माझे पायच दुखतात, माझे डोकंच दुखतंय, माझी कंबरच दुखते, माझं हेच दुखतंय तेच दुखतंय, आवडीचा एखादा विषय आल्यावर हे दुखेल का, दुखतं का खरं सांगाल. काही काही लोक म्हणतात आमचं हे दुखतंय ते दुखतंय त्यामुळे आम्हाला काही जमेना असं समजा म्हणतात. तर आवडीचा विषय आल्यावर दुखतं का हे सगळं. आवडीचा विषय आल्यानंतर शरीराचं कुठलंही अंग कितीही दुखत असलं तरी दुखत नाही आवडीचा विषय जेव्हा येतो तेव्हा. म्हणजे एखाद्याचा आवडीचा विषय समजा लग्न असेल, लग्न अटेंड करणे, तर तो कधीही थांबेल का घरात, थांबणार नाही. अशी मी लोक पाहिलेले की त्याचा कधी जातील ही शक्यता सांगता येतात. ते सुद्धा एकदम चांगले नवीन कपडे नवीन साडी घालून लग्नामध्ये एका कोपऱ्यात त्याला नेऊन बसवतात. लग्नामध्ये फिरलेले तुम्ही लोक तुम्हाला माहित आहे. मग ती आजी किंवा पणजी तर कोपऱ्यात कुठेतरी बसलेली असते, तिला काही कळत नाही, कोणालाही काही कळत नाही, पण तिला नवीन साडी घालून बसवतात. ती असे बघितलं की नाही उदाहरण. तर हौसेचा प्रश्न आहे. तिला जर श्रावणाला बस म्हटलं तर ती काय बसणार नाही. पाय दुखते, कंबर दुखते, असे अनेक कारण निघतात. असो, संप्रदायामध्ये प्रवेश करणं ही काही साधारण गोष्ट नाही, कोणाचा ह्या विषय नाहीये. क्षुल्लक क्षुद्र कारणांमुळे जर आपण श्रवण थांबवत असू, श्रवणामध्ये आपण जर रस ठेवत नसू, तर आपण संप्रदायामधून बाजूला जात आहोत. हे साधारण सहज गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. श्रवण कशा प्रकारे करता येतं, दोन प्रकारे श्रवण करता येते. कारण एवढं बोललं म्हणजे काय होतं की तुम्हाला फार टेन्शन आलं, बऱ्याच लोकांना टेन्शन येईल, म्हणजे आता अडचण आली का नाही, म्हणजे श्रवणाला जायचं म्हणजे अडचण आली. तर दोन प्रकारे श्रवण करता येतं. एक म्हणजे प्रत्यक्षात महाराज आणि आपण समोरासमोर आणि ऐकणं, हे श्रवण आहे. दुसरं म्हणजे शास्त्र ग्रंथ जे आहे ते तुम्ही वाचता तेव्हा ते श्रवणच होत असतं. हा एक दुसरा पर्यायी मार्ग आहे, हा काही खरा मार्ग नाही बरं.
हा पर्यायी व्यवस्था म्हणून आहे. आणि तिसरं आहे सीडी ऐकायची, ती पर्यायी व्यवस्था आहे, ती खरी व्यवस्था नाही. कारण समोरासमोर जे कळतं, म्हणजे तुम्ही मला पाहिल्यानंतर जे तुम्हाला कळणार आहे आणि मी तुम्हाला पाहिल्यानंतर जे कळणार आहे ते सीडी ऐकून कळत नाही किंवा ते ग्रंथ वाचल्यानंतर कळत नाही, कळेल. म्हणून ती पर्यायी व्यवस्था आहे. जेव्हा शक्यच नाही तेव्हा याचा काहीतरी आपण आधार घ्यावा, म्हणजे ग्रंथ किंवा कुठलं तरी आपल्याला ऐकण्यासाठी काही उपलब्ध साधन असेल, व्यवस्था असेल, तर तो मार्ग आपल्याला पाहायला काही हरकत नाही असो. आणि चौथी गोष्ट कुठली आहे? अनिंदा. वरच्या तिन्हींमध्ये कुठेही निंदा व्हावी लागत. निंदा जर वरच्या तिघांपैकी कशाची झाली, म्हणजे तप, काय होतंय काय होत नाही, चला असं म्हटलं की मग तिची निंदा झाली. अंगामध्ये तप नसलं तर काय फरक पडतोय? तर काही काही लोकांना वाटतं की आपलं तप नसलं तर काय फरक पडणार आहे. अंगात तप कधी तयार होतं? पुण्याने तप तयार होत असतं. पुण्य आणि तप हे बरोबर नाही, म्हणजे पुण्य बरोबर तप असं काही व्याख्या नाहीये तपाची. पण जेव्हा आपण पुण्यात्मक काहीतरी किंवा सुकृत काहीतरी करतो तेव्हा आपोआप तप वाढत असतं शरीरामध्ये. त्याचं प्रमाण जे ते प्रत्येक पुण्यात्मक क्रियेनुसार बदलतं. म्हणजे सगळ्या पुण्यात्मक कर्माला समान तप देण्याची ताकद नसते आणि म्हणूनच तप वेगळ्या पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे आणि वेगळ्या क्रिया सांगण्यात आलेल्या आहेत त्यासाठी. तर जेव्हा आपण पाप करणार नाही, पुण्यात्मक काहीतरी क्रिया करत राहू, सुकृत करत राहू, आपोआप काय तयार होतं? तप तयार होतं. आणि मग काय फरक पडत नाही, जाऊ दे. काही काही लोक तर विचार करतात, जाऊ दे आता, असंही आपलं काही खरं नाही, तसंही खरं नाही, जाऊ दे, नरकात गेलं तरी काही हरकत नाही, घ्या खाऊन, आहे की नाही, असं लोक विचार करतात. म्हणजे समजा एखादा पदार्थ आपल्याला खाणं जर योग्य नसेल आणि आपण ते खायचं ठरवलं तर मग लोक काय विचार करतात? असंही मारणारच आहे, तसंही मारणारच, त्यापेक्षा काय करा, खाऊन घ्या, असं बऱ्यापैकी लोक विचार करतात. आणि ह्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण काय आहे? डायबिटीस. डायबिटीस झालेल्या माणसांना माहित असतं हा पदार्थ आपल्याला खाल्ला की आपल्याला अडचण येणार, आपली साखर गडबडणार, हे त्यांना माहित असतं. पण तरी ते विचार काय करतात? बघू, जे होईल ते होईल, ठीक आहे, नंतर इंजेक्शन घेऊ किंवा गोळ्या वाढवू, काहीतरी करू, असं ते विचार करतात. तर ही जी गोष्ट आहे ही व्यवहारातला भाग सांगतोय, फक्त उदाहरण म्हणून. तर अशा प्रकारे त्या तपाची आपण निंदा करत असतो. नकळतपणे काय आहे ती? ते तप जे आहे त्याची निंदा करत असतो. संप्रदायामध्ये साधक दशेमध्ये या तपाची फार गरज असते, त्याची निंदा होऊ नये. श्री गुरुची कधीही निंदा होऊ नये कुठल्याही कारणास्तव. व्यवहारामध्ये पतिव्रता स्त्रीने नवऱ्याची कधीही निंदा करू नये, उलट नवऱ्याने कधी पत्नीची निंदा करू नये. हा व्यावहारिक भाग आहे, व्यवहारामध्ये असं असतं. तसं परमार्थामध्ये श्रीगुरु आणि इष्टदेवता यांची कधीही निंदा करू नये. त्या दोघांची कधीही काय करू नये? निंदा करू नये. वेदांतामध्ये इष्टदेवता फक्त ब्रह्म आहे, म्हणून ब्रह्माची कधी निंदा होऊ नये. वेदांतामध्ये ब्रह्म हीच इष्टदेवता आहे, त्याला आपण हरी म्हणतो. वारकरी संप्रदायामध्ये त्याला नाव काय? हरी. तर हरी हा हरिहरादीच्या पलीकडे आहे, असा तो हरी आहे, तर त्याची निंदा होऊ नये. आणि तिसरी गोष्ट, श्रवण किंवा श्रवण या प्रक्रियेची निंदा होऊ नये, किंवा श्रवण जे आपण करतो त्याची निंदा होऊ नये. अशा प्रकारे अनिंदा हा शब्द आपण तिन्हीलाही वापरू शकतो. ज्ञानदेवांनी त्याचं वर्णन केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. मी तुम्हाला थोडासा काही सुलभ भाग सांगितला किंवा कळायला थोडा सोपा कसा होईल हा विचार सांगितला. असो, 4 लक्षणांनी युक्त जो कोणी आहे त्याला या समाधीपर्यंत पोहोचायला अडचण येणार नाही असं मला ठामपणे वाटतं. जो कोणी या 4 लक्षणांना धरून राहतो त्याला आपोआपच या समाधीपर्यंत सहज पोहोचता येऊ शकतं. अर्थात या समाधीमध्ये जे काही आपल्याला अभ्यास सांगितलेले आहेत ते आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. पहिल्या भागामध्ये 2 अभ्यास सांगितलेले आहेत. एक म्हणजे देहाभिमाने गलिते आणि दुसरा म्हणजे विज्ञाते परमात्म्यानी. त्यातला पहिल्या भागाचा आपण विचार करीत आहोत. पहिला भाग जो आहे तो देहाभिमाने गलिते, त्यातील स्थूल देह, त्या स्थूल देहाचा अभिमान कसा असतो याचा आपण विचार केलेला आहे. स्थूल देहाला चिकटलेल्या अनेक पदार्थांचा आपण विचार केलेला आहे. सूक्ष्म शरीर जे आहे त्या सूक्ष्म शरीरामध्ये एका शब्दामध्ये आपण त्याला विचार किंवा मन असा रीतीने मागील वेळेस विचार केला होता. तर हे मन जे आहे याच्यामध्ये जे विचार निघतात त्या विचारांमध्ये आपण कसं गुंतलेला असतो
याचाही आपण विचार आधी केलेला आहे. आणि त्यामुळे पुढे सूक्ष्म देहापासून येणाऱ्या पुढच्या स्थूल देहापर्यंत आपण कसे गुंतत जातो हा विचार आपण केलेला आहे. म्हणजे स्थूल आणि सूक्ष्म या दोन देहांवर आपण अभिमान धरू नये. हा अभिमान आपण धरणार नाही, आम्ही धरत नाही असं म्हटल्याने तो काही जात नाही. पुन्हा पुन्हा विचार केल्याने त्याच्यातून आपल्याला बाहेर पडता येऊ शकतं. तिसरा जो देह आहे तो आहे कारणदेह. कारणदेहाला आपण सोप्या भाषेमध्ये अविद्या असं म्हणतो. कारणदेह म्हणजे ज्या कारणाने दोन शरीरांची उत्पत्ती होते त्याला कारणदेह असं म्हणतात. पण दोन शरीर म्हणजे स्थूल आणि सूक्ष्म देह हे दोन शरीर आहेत. हे कारणदेह जो आहे या कारणदेहामध्ये अविद्या असते. आणि अविद्या या शब्दाचा अर्थ जो आहे तो आपल्याला माहित आहे की आपणच आपल्याला ओळखत नाही असा जो आपला ठाम निश्चय आहे त्यालाच अविद्या असं म्हणतात. असं ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेलं आहे. आपला आपण पेया विसरू जो धनंजया तेची रूप या अज्ञानास. तर आपणच आपल्याला जो जाणत नाही असं आपल्याला वाटतं, आपणच आपल्याला जाणत नाही हा जो आपल्याला आपलाच विसर पडलेला आहे त्यालाच अविद्या असं म्हणतात. त्याचं वेगळं असं काही स्वरूप कुठं नाही. त्यामुळे कारणदेह म्हणजे असं काय आहे नक्की असं शोध घेण्याची काही गरज नाही. कारण सोप्या भाषेमध्ये काय मीच मला ओळखत नाही हे जे आपल्याला लक्षात येईल. तुम्ही म्हणाला आम्हाला आता तुम्ही सांगितल्यामुळे लक्षात आलं की मीच मला ओळखत नाही. इतका सोपा तो कारणदेह नव्हे, इतका सोपा तो कारणदेह नाही. मी मला ओळखत नाही असं आपल्याला कधीच वाटत नाही. आपल्याला काय वाटतं? आपल्याला असं वाटतं की मी मला चांगलंच ओळखतो. महाराजांच्या समोर जरी आपण गप्प बसलो तरी इतर वेळेस मात्र असं जगतो की कोणी जर आपल्याला म्हणालं काहीतरी आणि आपल्याला त्याचा काहीतरी कारणाने काहीतरी विषयावरून वाद झाला तर आपण त्याला म्हणतो मला माहिती आहे मी काय. आपण त्याला काय म्हणतो? तू मला शहाणपण शिकू नको, मला माहिती आहे मी कोण आहे, मग मी काय आहे, असं आपण खूप वेळा सहज म्हणत असतो. वास्तविक जे काय आहे खरं नाहीये. हे काय नाहीये, खरं आहे का खोटं आहे? आपण आपल्याला ओळखत नाही, आपल्याला माहित नाही आपण काय आहोत. पण आपण अशा भ्रमामध्ये जगामध्ये जगतोय की आपण आपल्याला ओळखतोय किंवा आपण आपल्याला जाणतोय. या भ्रमामध्ये आपण जगतो आणि हा भ्रम व्यावहारिक दृष्ट्या आधी सोडणं गरजेचं आहे. पारमार्थिक दृष्ट्या तो सोडणं हा नंतरचा विचार आहे. आधी त्याला काय करावं लागेल? व्यावहारिक दृष्ट्या सोडावं लागेल. कारण गलिते या शब्दाने आपल्याला काय सांगितलेलं आहे? त्याला सोडणे. तर व्यवहारात कुठेही हा भाव येऊ न दे. काय? की मी मला ओळखतोय, मी मला चांगलंच ओळखतोय. हा जो आपला भाव आहे हा काय करायला पाहिजे? सोडला पाहिजे. जगताना आपण प्रत्येक क्रियेमध्ये प्रत्येक वागण्यामध्ये आपल्या असं दृढ धरून असतो की आपण आपल्याला ओळखतो, आपण आपल्याला चांगलं जाणतो. एका सद्गुरूंकडे एक शिष्य गेले आणि त्या शिष्याने सद्गुरूंना शरण जायचं ठरवलं, त्यांच्यापर्यंत गेले. आता त्या सद्गुरूने त्यांना विचारलं काय रे कोण आहेस? मग त्या शिष्याने त्यांना उत्तर काय दिलं? त्यांनी त्यांना असं उत्तर दिलं की मी कोण आहे हे जर मला माहित असतं तर मी तुमच्याकडे कशाला आलो असतो. मी कोण आहे हे जर मला माहित असतं तर मी तुमच्याकडे कशाला आलो असतो. मी कोण आहे हे मला माहित नाही म्हणून मी तुमच्याकडे आलो. ही उत्कृष्ट भूमिका आहे. ही साधारण शिष्याला येणं अशक्य आहे. साधारण शिष्यामध्ये ही भूमिका येत नाही. त्याला जर विचारलं कोण आहे तर तो म्हणतो मी अमका आहे, मी तमका आहे, मी असा आहे, मी तसा आहे. उलट फक्त गुरूंनी फक्त एकच वाक्य जर बोललं तर पुढचं तो अख्खं पुराणच सांगतो. मग कसं? उदाहरणार्थ समजा एखाद्या माणसाला मी विचारलं काय रे मुलगी कशी आहे तुझी, बस तेवढंच फक्त विचारायचं. त्याच्यानंतर आपण महाराजांनी काहीच बोलायचं नाही. 2 तास तोच बोलतो. मुलगी अशी, जावई असं आहे, नातू असं आहे, अमका तसा आहे, तमका तसा आहे, काहीच बोलायचं नाही. तो सगळी माहिती देऊन टाकतो आणि त्या सगळ्या माहितीमध्ये तो काय काय हे कळतं आपल्याला. पण काही काही ना तर एवढं विचारायची पण गरज पडत नाही. महाराज फक्त बसलेले असले तरी लोकच येऊन सांगतात की मी काय काय आहे. पण वास्तविक परिस्थिती काय आहे? आपण काय आहोत, आपण कोण आहोत हे आपल्याला माहित नाहीये. ही जेव्हा ठाम भूमिका होते, हे जेव्हा आपल्याला फक्त लक्षात यायला लागतं. कारण हे लक्षात यावं लागेल. हळूहळू हळूहळू लक्षात येतं. वाचून ऐकून ते तुम्ही तसं म्हणाल मनातल्या मनात की अरे खरंच आपल्याला आता मी कोण आहे माहित नाही, तसं नाही.
आपल्या जगण्यामध्ये आपल्याला वारंवार हे लक्षात आलं पाहिजे की आपण म्हणतोय खरं की मी राम देशपांडे, पण खरंच मी राम देशपांडे आहे काय? मी राम देशपांडे खरं तर नाही आहे. पण शास्त्र तसं सांगतंय, शास्त्र सांगतंय की स्थूल याला नाव राम देशपांडे आहे, त्या कुळात जन्मला म्हणून राम देशपांडे आहे. पण वास्तविक मी हे नाहीये हे पुन्हा पुन्हा खटकलं पाहिजे, पुन्हा पुन्हा ते टोचलं पाहिजे, तर त्याच्यावर काहीतरी उपचार मनुष्य करेल. रोग कधीतरीच लागला तर आपण त्याच्या उपचार करत नाही. जो रोग आपल्याला सतत त्रास देतो, सदैव त्रास देतो, त्याच रोगावर आपण औषध शोधत असतो. बरोबर का नाही? तुम्हाला एखादा जर आजार झाला आणि तो काही क्षणापुरता झाला तर तुम्ही त्याच्यावर औषध शोधाल काय? सकाळी ताप आला दुपारी उतरला तर तुम्ही संध्याकाळी डॉक्टरकडे जाल काय? जाणार नाही. सकाळी ताप आला, दुपारी पण ताप आहे, संध्याकाळी पण ताप आहे. फारच मनुष्य नाजूक असेल तर लगेच संध्याकाळी डॉक्टरकडे जाईल. एखादा म्हणतो जाऊ दे बघू उद्या काय होतं. उद्याही ताप राहिला तो कदाचित उद्या डॉक्टरकडे जाईल. एखादा त्याच्यापेक्षा बहादर असेल तर परवा जाईल. पण ताप जर राहिला तर तो काय करतो? डॉक्टरकडे जातो, नाहीतर तो जात नाही. ताप उतरला तर कशाला जाणार आहे? कारण आजारच नाही ना. म्हणजे ते टोचलं पाहिजे, तो रोग जो आहे तो लक्षात आला पाहिजे. त्याप्रमाणे मी कोण आहे, मीच मला ओळखत नाहीये, मीच मला खऱ्या रीतीने जाणू शकत नाही, हे टोचलं मनामध्ये, हे टोचलं जर त्याला अंतःकरणामध्ये, तर तो काय करेल? त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करेल. तर व्यावहारिक दृष्ट्या आपण स्वतःला जे काही बलाढ्य समजत असतो ते सगळं आपण नाही, आणि हे मी आहे असं मला जगात वाटतं, यासारखा भ्रम नाही आणि यासारखा मोठा अभिमान नाही. तो अभिमान आपल्याला सोडला पाहिजे. काय झालं पाहिजे? तो अभिमान आपल्याला संपूर्णतः सोडला पाहिजे. आणि मग त्या अभिमानाच्या नाशामध्येच आपल्याला मी कोण आहे असा प्रश्न पडेल. मी काय आहे असा आपल्याला काय होईल? प्रश्न पडेल. आणि मीच मला कसा विसरलो, म्हणजे मीच मला का ओळखू शकत नाही, हे जे दुःख आहे हे दुःख त्याला जाणवायला लागेल. सगळ्यात मोठी यातना कुठली आहे? आपणच आपल्याला नीट ओळखत नाही, ही सगळ्यात मोठी यातना आहे. ही कधी लक्षात येते? जेव्हा तुम्ही तुम्हालाच ओळखत आहात असा भ्रम सोडता, तेव्हा ही यातना सुरू होते. आपण जेव्हा हे सोडू, काय सोडू? मीच मला ओळखतोय, हे जसं जसं तुम्ही सोडत जाल तस तसं तुमची यातना वाढेल. कसली? की मीच मला ओळखत नाहीये, म्हणजे मलाच माझी नीट ओळख नाहीये. मी कोण आहे, मी काय आहे, ही मलाच माझी नीट ओळख नाही, ही यातना सतवायला लागेल आपल्याला. आणि ही जेव्हा यातना आपल्याला आतमध्ये त्रास देईल तेव्हा हा देह कुठला आहे? हा देह कारण देह. तिथपर्यंत कारण देहाचा तपास नाही. म्हणून कोणी काही जरी म्हटलं तुम्ही फार चांगले आहे, तो त्याला म्हणजे तुला वाटतंय तसं, तुम्ही फार वाईट आहे हो, तुला वाटतंय तसं. नाही तर आपलं साधारणपणे काय होतं, तू चांगला आहे म्हटलं की आपण खुश, एकदमच खुश होऊन जातो. आणि तू वाईट आहे, विचित्र आहे असं म्हटल्यानंतर त्रास होतो खूप. तुम्ही चांगले असो किंवा वाईट असो, तुम्हाला जर कोणी म्हटलं चांगला आहेस तर आपल्याला काय होतं? फार आनंद होतो. आणि कोणी आपण कसेही असलो, आपल्याला कोणी जर वाईट आहेस असं म्हटलं तर काय होतं? त्रास होतो खूप. पण वास्तविक परिस्थिती काय आहे? चांगला आहे का वाईट आहे आपल्याला माहित नाही. पण तुम्हाला काय वाटतं, तुम्ही चांगले आहेत का वाईट आहात? इथे बसलेला कोण माणूस असा आहे की तो म्हणेल मी वाईट आहे? मी वाईट आहे असं कोण म्हणेल? असं कोणी म्हणू शकतं का? 99% लोक म्हणणार नाही मी वाईट आहे. बरं, तुम्हाला अख्ख्या आयुष्यभरामध्ये तुम्ही वाईट नाही असं धरू आपण, तुम्ही चांगले आहे, तुम्हाला अख्ख्या आयुष्यामध्ये असं कोणीच भेटलं नाही की तुम्हाला म्हटलं तुम्ही वाईट आहात म्हणून किंवा विचित्र आहे म्हणून, असं भेटलंच नाही कोणी. कितीतरी भेटले असते. उलट आपण काय करतो, अशा लोकांपासून पळ काढतो, मग त्याच्याकडे आपण जातच नाही परत. एखादा जर आपल्याला म्हणला तू वाईट आहेस, वाईट ह्या शब्दामध्ये जेवढे वेगवेगळे शब्द येतात ते सगळे घ्या. तर एखादा जर आपल्याला असं म्हणाला तर तो आपण परत त्याच्याकडे तोंड बघत नाही. आणि एखादा आपल्याला चांगला आहेस असं म्हटलं की त्याला आपण सगळे कपडे पण काढून द्यायला तयार. एखाद्याने आपली स्तुती केली, आपल्याला चांगलं म्हटलं तर आपण त्याला सगळं पाहिजे ते द्यायला तयार होतो. पैसे घे, काय पाहिजे ते घे. तुमच्या घरी जर कोणी आलं तुम्हाला म्हटलं काय विचित्र माणसं आहात तुम्ही, विचित्र आहात सगळे असं जर म्हटलं, त्यानंतर तो म्हटला द्या चहा आता, मग त्यानंतर तुम्ही चहा द्याल का त्याला? द्याल का नाही द्याल? अजिबात देणार नाही.
पण एखादा आला आतमध्ये तो काही म्हणू दे, पण तुमच्या तोंडा म्हणला किती चांगले आहेत, काय माणूस आहे तुम्ही, किती उत्कृष्ट आहात, असं आहात तसं आहात, असं तुमची स्तुती केली भरपूर, आणि त्यानंतर तुम्ही त्याने चहा द्या असं म्हणायची गरज पडेल का? आपण मग द्याल तुम्ही चहा. सरळ साधी गोष्ट आहे. याच्यामध्ये माणूस कुठे गुरफटू नये, लक्षात घ्या. आपल्याला आपला कारण देह माहीत नाही हे याच्यात सिद्ध होतं, आणि हे जिथपर्यंत सोडत नाही तिथपर्यंत कारण देहापर्यंत जाऊ शकत नाही. वाचून कोणीही कारण देहाकडे जात नसतो. का जाईल? वाचून तर किती लोकांना, काही काही लोकांचा तर पाठच आहे. अविद्या म्हणजे काय, त्याच्या व्याख्या पण पाठ आहेत, उपनिषदामध्ये पण लिहिलेल्या आहेत वेगळ्या पद्धतीने. अनेक शास्त्रकारांनी पुढे त्याच्या व्याख्या वेगळ्या पद्धतीने मांडलेल्या आहेत. त्यामुळे त्या व्याख्या ज्या आहेत त्या अभ्यासापुरत्या, प्रक्रियापुरत्या ठीक असतात, पण आचरणामध्ये त्यातलं काय येतं हा महत्वाचा विषय आहे. तर अविद्या जी आहे ही अविद्या म्हणजे आपण, म्हणजे कारण आपणच आपल्याला न जाणणे, याचं नाव अविद्या जर म्हटलं तर अविद्या म्हणजे आपण आहोत, अविद्या रूप आपण आहोत. हे आपल्याला पहिल्यांदा लक्षात घेण्यासाठी व्यवहारामधला जो भाग आपण सोडायला हवा तो गाळायला पाहिजे, तो अभिमान आपल्याला सोडायला पाहिजे, तो लवकरात लवकर करायला पाहिजे. याला किती वेळ लागेल, कुठलं साधन लागेल? वेळ हे फक्त तुमच्यावर अवलंबून आहे. साधन याला काहीच लागत नाही, फक्त तुम्ही पाहिजे आणि तुमच्याकडे बुद्धी पाहिजे. तुमच्याकडे बुद्धी आहे, तुम्ही आत तुमचं काम झालं, बाकी काहीच लागत नाही. इकडे तुम्हालाच विचार करावा लागतं की खरंच आपण आपल्याला ओळखतो का, खरंच आपण चांगले आहोत का, खरंच आपण वाईट आहोत का. आपण वाईट आहोत का हे शोधत बसत नाही आपण, त्यामुळे त्याचा अभ्यास तुम्हाला जास्त सांगण्याची गरज नाही. फार एखादा मनुष्य साधना केल्यानंतर महाराजांकडे कधीतरी एकदा येतो, म्हणजे 20-20 वर्ष जे लोक चिंतन ऐकतात, त्यानंतर 20 वर्ष 25 वर्ष चिंतन ऐकल्यानंतर अशी माणसं एवढ्या वर्षांमध्ये चुकून कधीतरी महाराजांकडे एकदा येतात आणि म्हणतात, महाराज मी फारच वाईट माणूस. काय म्हणतात? अंदाजे 20 वर्षाचा, पण 20 वर्षाच्या 12 वर्ष धरू तप, एक तप माणसं महाराजांकडे श्रवण करतात किंवा महाराजांना शरण आहेत असं म्हणतात. महाराज तुमच्याशिवाय मला कोण वाचवणार असं समजतात, आणि ते एखाद्या वेळेस एवढ्या एवढ्या काळामध्ये फक्त एकदा कधीतरी महाराजांकडे येतात आणि महाराजांना म्हणतात, महाराज मी फार वाईट माणूस. मग महाराज म्हणतात, कसा रे बाबा? मग ते काय करतात, 100 वाईट गोष्टींमधल्या 10 गोष्टी महाराजांना सांगतात, 90 गोष्टी कपाटात लॉक करून ठेवतात, सांगत नाही, ते गपचूप ते बाजूला करून ठेवतात. मग महाराजांना पण असं वाटतं, अरे यांनी सगळं सांगून टाकलं. त्यालाही वाटतं आपण सगळं महाराजांना सांगितलं, पण त्याला माहित असतं आपण काय सांगितलेलं. अख्ख्या एक तपामध्ये तो फक्त महाराजांना मी वाईट आहे असं एकदा सांगतो, फक्त महाराजांना सांगतो, जगात कोणालाही सांगत नाही. आणि उरलेले सगळ्या वेळ तो स्वतःला महाराज जरी तोंडाने नाही बोलला तरी दाखवताना असंच असतो, मी खूप चांगला माणूस आहे असंच तो वागत असतो, असं दाखवत असतो. जगालाही आणि स्वतःलाही तो फसवतो आणि महाराजांनाही फसवतो. म्हणजे आपलं अख्खं आयुष्य आपण या 2 भूमिकेपैकी कुठल्या भूमिकेला जास्त चिटकून बसतो? मी चांगला आहे आणि मी वाईट आहे, ह्याच्यातला 100% मधला किती भाग आपण प्रकट करतो? 10% धरू अंदाजे. तो कोणापुढे? एकतर महाराज किंवा आपल्याला जी जास्त योग्य, गरजेची, जवळची व्यक्ती वाटते अशा व्यक्ती आपण सांगतो. किती टक्के भाग सांगतो? बरोबर ना? 10% भाग. तुम्ही आणि मी सारखेच, आपण काही वेगळ्या जातीचे नाहीत, एकच जातीचे. आपण काय करतो? 10% भाग सांगतो आणि त्याच्यानंतर पुन्हा विषय नाही, मग संपला विषय. मग पुन्हा आपण चांगलेच असं आपल्याला वाटतं. तर हा जो भ्रम आहे, हा भ्रम फार भयानक आहे. आता तुम्ही म्हणाल हा भाग तुम्ही का सांगताय? त्याचं कारण असं आहे की जर तुम्ही ह्या पहिल्याच भागातून बाहेर पडू शकत नाही तर दुसऱ्या भागाचं ते 90% म्हणजे त्याला कधीच तुम्ही बाजूला काढणार, त्याच्यातून बाहेर कधी येणार? जगामध्ये आपण चांगले आहोत, चांगले आहोत असा भ्रमामध्ये जेव्हा आपण जगतो तेव्हा आपल्याला अहंकार असतो. काय असतं? आपण अहंकाराने युक्त असतो, कारण आपल्याला असं वाटतं आपण शहाणे आहोत आणि जगालाही आपण तसं सोंग दाखवत असतो, आपण शहाणे आहोत, आपण उत्कृष्ट आहोत, श्रेष्ठ आहोत, असे आहोत, तसे आहोत असं दाखवतो आपण. पण त्यात काही कारणाने 10% भाग जर आपण जगाला उघड झाला किंवा आपण जगाला दाखवला तर तिथून पुढे समजा तुम्ही जर महाराजांना सांगितलं की महाराज मी असा वाईट माणूस, हा असा विचित्र माणूस, असं जर समजा तुम्ही सांगितलं, त्यानंतर जेव्हा जेव्हा महाराज तुम्हाला भेटणार तेव्हा तेव्हा तुम्हाला काय वाटेल? तुमचा अहंकार
ती व्यक्ती दिसली की आपला अहंकार काय होतो? आपोमत आपण लीन होऊन जातो. काय होतो? आपोमत लीनता येते. म्हणजे जे आपण जे फुगलेलं असतो ते आपोमत काय होतं? हवा निघून जाते. म्हणून आपण काय करतो? असे आपली लीनता यावी, आपण असे आपल्यातली हवा निघून जावी असं आपल्याला वाटत नाही. आणि म्हणून आपण जास्तीत जास्त वेळ मी शहाणा आहे, मी चांगला आहे, मी असा आहे, मी तसा आहे, या भ्रमामध्ये, या अभिमानामध्ये जगत राहतो. हा भाग सोडला तर पुढचा हा भागही आपल्याला मान्य व्हायला पाहिजे. आणि तो सुद्धा आपल्याला काय करता आला पाहिजे? नाही सगळ्या जगापुढे तर कमीत कमी देवापुढे, सद्गुरू पुढे आपल्याला ते सगळं काय करता आलं पाहिजे? स्पष्ट करता आलं. तर आपण काय करू? ह्या दोन्ही भागामध्ये अभिमान सोडू शकतो. दोन्ही भागातला अभिमान काय होईल? आपला सुटू शकतो. अन्यथा आपल्याला त्याच्यातून बाहेर पडून पुढे जाता येणं अशक्य आहे. कारण मीच मला जाणत नाही याच्यामध्ये, हे न कळण्यामध्ये अडथळा या अंतःकरणातल्या द्वंद्व धर्माचा आहे. कशाचा अडथळा आहे? अंतःकरणामध्ये जे द्वंद्व आहे, चांगलं आणि वाईट, पाप आणि पुण्य, शुभ आणि अशुभ, सुख आणि दुःख, हे जे द्वंद्व आहे, या द्वंद्व धर्मांना आपण इतके चिटकून आहोत, त्यांना इतके आपण पक्के धरून बसलेलो आहोत की ते न सोडल्यामुळे त्याच्या पुढे मीच मला जाणत नाही असा असणारा जो तिसरा देह आहे त्या देहापर्यंत पोहोचणं अशक्य होतं. आणि त्यामुळे त्या देहाचा आपल्याला अभिमान त्यागायचा आहे हा विषयच आपल्याकडे येत नाही. जर कोणी प्रयत्नपूर्वक व्यवहारातला आपला पूर्ण हा अभिमान सोडून देईल, पण नाही करता आलं असं, म्हणजे आपण चांगले आहोत का वाईट आहोत ही परीक्षा आपल्याला करता येणं शक्य आहे का नाहीये? आपण चांगले आहोत का वाईट आहोत हे आपल्याला परीक्षा करता येणं शक्य आहे का अशक्य आहे का शक्य आहे? शक्य आहे का अशक्य आहे? आपण चांगले आहोत का आपण वाईट आहोत ही परीक्षा आपलीच आपल्याला करता येणं शक्य आहे का अशक्य? फारच अवघड प्रश्न आहे. सगळे गप्प बसले म्हणजे अवघड प्रश्न झाला. हे अशक्य आहे. हे काय? हे अशक्य. मग काय करायला पाहिजे आता? मग काय करायला पाहिजे? मग आपल्याला अत्यंत पारदर्शकपणे ह्या दोन्ही बाजू काय करायला पाहिजे? शरणागतीने प्रकट करायला पाहिजे देवापुढे. हे काय करायला पाहिजे? हे असं आहे. आता तुम्ही ठरवा काय करायचं. देवाला काय म्हणावं? आता तू बघ, हे चोख, हे मैळ, हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे, हे पाप आहे, हे पुण्य आहे. हे जर ते त्याच्याकडे दिलं तर देव असं म्हणतात की तुझे पाप पुण्य मीच होईल, तू त्याची विचार नको करू, तू फक्त मला शरण ये. तू मला शरण ये. शरण ये म्हणजे काय? एवढं घेऊन शरण ये, एवढं बाजूला ठेवून ये असं म्हणत का? नाही, जे काय आहे ते तू मला शरण ये, म्हणजे आपोमतच त्याचं योग्य आणि अयोग्य, चांगलं आणि वाईट जे काय ते मी पाहून घे, असं देवाचं म्हणणं आहे. म्हणजे आपण जेव्हा शरण जातो तेव्हा या दोन्ही गोष्टी सह शरण जायला आलं पाहिजे. कारण जगामध्ये कोणीही फक्त चांगला जीव नाही, जगामध्ये कोणी फक्त वाईट जीव नाही. पण आपल्याला सदैव ही भीती असते, सदैव आपल्या मनामध्ये हा त्रास असतो, सदैव म्हणजे एकही क्षण आपण जागा झाल्यापासून झोपेपर्यंत हा त्रास थांबत नाही आपला, की आपल्याला लोक काय म्हणतात, आपल्याला हा काय म्हणेल, आपल्याला तो काय म्हणेल, हे आपल्याला सदैव काय करतंय? हे टोचत राहतं. मृत्यू येईपर्यंत आपल्याला टोचत राहतं. कोण काय म्हणेल, हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, ती काय म्हणतील, ते काय म्हणतील, हे सदैव आपल्याला काय असतं? सारखं खात राहतं, सारखं टोचत राहतं. मग याच्यावर उपाय काय? याच्यावर उपाय हे सगळं भगवंताला अर्पण करणे हाच उपाय आहे. त्याला उपाय काय असतो? कारण त्याची शहानिशा, त्याचं योग्य अयोग्य निवड ही जी आहे ही कोणालाच करता येणं शक्य नाही. हे कोणालाही करता येणं शक्य नाही. म्हणजे चांगलं ह्याला म्हणावं का ह्याला म्हणावं, वाईट ह्याला म्हणावं का ह्याला म्हणावं, हे चांगलं आहे का हे चांगलं आहे, हे वाईट आहे का हे वाईट आहे. पण आपण स्वतःचा ही निर्णय धड लावू शकत नाही. उलट दुसऱ्याचे निर्णय आपण लावत नसतो. हे बरोबर आहे, हे करतात हे काय बरोबर आहे, नाही हे चुकीचं आहे, हे असं नाही करायला पाहिजे.
साधारण माणसाचं जाऊ देत, लोक तर महाराजांची पण शहानिशा करतात. ते तो म्हणतो महाराज नाही, महाराज हे जे करतात ना हे बरोबर आहे, आणि महाराज हे करतात हे काय आपल्याला पटत नाही, हे काय महाराजांचं योग्य नाही. एवढंच काय, अवतारी महापुरुषांचं, देवाचं सुद्धा लोक काय करतात, हे देवाचं एवढं फक्त आपल्याला खटकतं, बाकी देव चांगला आहे. महाराज तर फार लांबची गोष्ट आहे. आपल्याला देवाचा कुठली भाग खटकतो फक्त, नाही राम तसं चांगलं आहे, रामाचं सगळं व्यवस्थित आहे, रामनामाने सगळं भलं भलं होतं असं बरोबर आहे, पण रामाने काय करायला नको होतं, काय करायला नको होतं रामाने. लोकांना माहिती आहे, लोक फार हुशार आहेत, रामालाही सोडत नाहीत ते. महाराजांनी काय अपेक्षा करावी त्यांच्या, फक्त रामाने काय करायला नको होतं, तुमचं नावच राम आहे बस, तेवढीच चूक झाली रामाची. नाही तर राम काय चांगलंच आहे. रामाने फक्त काय करायला नको होतं, अशी स्थितीची अग्निपरीक्षा घ्यायला नको होती. ते रामाचा फार मोठा दोष आहे. राम तर सर्वोत्कृष्ट मानला जातो, तर रामाची अशी परिस्थिती आहे, आपलं काय व्हायचं ते की नाही. हे ज्या महाराजांना कळलं तो महाराज शांत राहतो, तो जास्त काही विचार करत नाही, कोणी निंदा कोणी वंदा त्याने काही होत नाही. तुम्ही चांगले म्हणा का वाईट म्हणा, तुम्ही असं म्हणताय का तसं म्हणताय, ह्याच्यावर काही चालत नाही. आणि हीच भूमिका आपली म्हणजे तुमची सर्वांची पण असणं अपेक्षित आहे. जगामध्ये आपल्याला कोण चांगलं म्हणतो कोण वाईट म्हणतो हा भाग नाही, आपण आपल्याला चांगलं समजतो हा भ्रम आहे. आपण जेवढे चांगले आहोत तेवढ्याच प्रमाणात पण वाईट आहे म्हणून मृत्यू लोकात आहोत. तुम्ही जेवढे पापी आहात तेवढेच पुण्यवान आहात, जेवढे तुम्ही पुण्यवान आहात तेवढेच तुम्ही पापी आहात. त्यामुळे असं काही विनाकारण असं मिळू नका मी छान आहे मी छान आहे मी चांगला आहे की नाही. पण आपल्या भ्रमात असतो आपण, ज्या अर्थी गटांगळ्या खातोय आणि हे शरीर आपल्याला मिळालंय चांगलं नाहीये ना, हे शरीर मिळालंय आणि मृत्यू लोकांमध्ये आपण गटांगळ्या खातोय, आत्ता हेलकावे खातोय, याचा अर्थ आपण पापी केलेलं आहे, तेवढेच पाप केलंय तेवढंच पुण्य केलं. त्यामुळे महाराज मी फार चांगला आहे असं भ्रमत राहू नका, आपण कोणी त्या वर्गातले नाही आहेत. आणि हे महाराजांना कळत नाही इतके महाराज ढ पण नाही आहेत है ना. त्याच्यामुळे विनाकारण सोवळं घालू नका. वृथा अभिमान आहे तो काय आपण सोडायला पाहिजे, तो काय करायला पाहिजे आपल्याला सोडायला पाहिजे. म्हणजे आपण पाप आणि पुण्य ह्या दोन गोष्टी अनंत जन्मांपासून करीत आलेलो आहोत, आणि या दोनचा अभिमान धरल्यामुळे पुढचा विषय आपला काय झाला लोपलेला आहे. म्हणून पहिल्यांदा या दोन वरून आपल्याला नजर हटवायला लागेल, पण ही लगेच हटत नाही, कारण की आपण स्वतःला शहाणे समजतो. मी शहाणा आहे, मी चांगला आहे, मी पुण्यवान आहे, अशा प्रकारे आपण स्वतःला एकदम चांगले समजत असतो. मी काही लोकांची गमतीने एखाद्या वेळेस परीक्षा बघतो, आता मला काय तो अधिकार आहे का नाही मला माहित नाही, पण बऱ्याच वेळा नकळत कळतपणे असे होतं की तो मनुष्य खूप हे करत असतो की मी शहाणा आहे मी शहाणा आहे मी शहाणा. मग एखाद्या दिवशी मी त्याला त्याचा गुण सांगतो एखादा वाईट, आणि जसं मी त्याला ते वाक्य बोललो त्याच्यानंतर तो इतका अस्वस्थ अशांत होऊन जातो, त्याच्यानंतर त्याला बरेच दिवस नीट झोपही लागत नाही. काही काही लोक तर मग परत फिरकतच नाहीत माझ्याकडे. पण त्याच्यातून एखादा दम धरून फिरकला असतो, पण तो महाराज तुम्ही फक्त मला एवढं नव्हतं बोलायला पाहिजे, फक्त तुम्ही आमच्याशी असं नव्हतं वागायला पाहिजे. आता मी प्रत्येक वेळेस बोलतो असं नाही, काही वेळेस क्रिया पण करतो, कारण बोलणं हा एक भाग असतं, क्रिया हा दुसरा भाग असतो. नुसतं बोललं तर एक माणसं सहन करतात, क्रिया केली तर मग जरा थोडं अवघड असतं. म्हणजे ऍक्शन, क्रिया म्हणजे ऍक्शन. फक्त बोलणं हा एक भाग, आणि क्रियेनेच दाखवणं की काय अवगुणी असतो. अर्थात म्हणजे याचा अर्थ काय तो फक्त अवगुणी असतो काय नाही. गंमत म्हणून बघितलं तुम्ही तर आपल्याला महाराज जाऊ दे कोणीही आपल्याला जर आपला अवगुण दाखवला, आपले अवगुणातून कृती करून दाखवली काही, तर आपल्याला ते सहन होत नाही. म्हणजे जर कोणी आपल्याला मुस्कटात लावून दिली समजा, तर त्याचा काय समजावं आपण, आणि कोणी जर आपल्याला हार घातला तर काय समजावं. दोन मधला फरक आहे का काही, का सारखंच दोन फरक आहे ना. कोणी जर आपल्याला काहीतरी कारणाने लावून दिली, एखादी लगावून दिली चांगली, तर काय समजावं आपण, काहीतरी पाप केल्याशिवाय लावली का कोणीतरी, नाही का. पण मग आपण त्या माणसाचं आयुष्यभर तोंड बघत नाही. काही लोक हाताने लावून देतील, काही तोंडाने लावून देतात, आपण त्याचं आयुष्यभर तोंड बघत नाही. ज्या अर्थी आपल्याला तसं यातनामय अशी काहीतरी गोष्ट आपल्याला भोगावी लागते, तेव्हा समजून घ्यायचं आपला तो पाप कर्माचा उदय आहे, दुसरं काहीच कारण नसतं. तर आपण फक्त एकाच बाजूला धरून बसलोय, दुसरी बाजू आपण काय करतोय झाकून ठेवण्याचा प्रयत्न करतोय. ती झाकली तरी त्याचा उपयोग नाही. मृत्यूनंतर यम काय ते झाकून ठेवत नाही, तो काय करतो दोन्हींचा हिशोब करतो आणि मग आपल्याला पुढच्या गतीला पाठवतो. म्हणून हे सोडलं पाहिजे. हे सोडण्यासाठी पहिल्यांदा मी शहाणा आहे, मी श्रेष्ठ आहे,
मी चांगलाच आहे हा भाव सोडायला पाहिजे. दुसरा भाग जो आहे त्यातला मी कसा वाईट आहे, माझ्यात काय चूक आहे, माझ्यामध्ये काय उणीव आहे, व्यावहारिक दृष्ट्या सुद्धा पुढे म्हणजे स्थूल पातळीवर सुद्धा सूक्ष्म पातळीवर सुद्धा ह्या लक्षात घेऊन पुढे या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या दोन्ही गोष्टी वास्तविक मला घातक असल्यामुळे मी त्या भगवंताला अर्पण करतो. भगवंताने त्याचा निर्णय लावावा, काय चांगलं आहे का वाईट आहे. असं ज्यांनी या सृष्टीमध्ये या भूतलावर केलेलं आहे ते लोक ह्याच्यातून चक्रातून सुटलेले आहेत. चांगलं का वाईट असं त्यांनी न करता ते देवाला अर्पण केलेलं आहे. कोणी असो, मग कुठल्याही जातीमध्ये असो, कुठल्याही वर्णामध्ये असो, चांगलं का वाईट माहित नाही, ते त्यांनी अर्पण केलं देवा. आणि त्याच्यानंतर ते पुढे गेलेले आहेत. कोणीही असो ह्या सृष्टीमध्ये, है ना. उदाहरणार्थ रावण असो, कंस असो, अर्जुन असो, हे सगळे काय आहेत, ते अर्पण बुद्धी त्यांच्याकडे काय भगवंताला ते शरण आहे. चांगलं का वाईट सगळं ते त्याच्यावर सोडून दिलेलं आहे. पण तेवढा तो अहंकार, तो अभिमान नष्ट होणं गरजेचं. तो अभिमान जर गळाला, तो जर अभिमान नष्ट झाला तर हा देहाभिमान आपल्याला म्हणजे सूक्ष्म देहाला धरून असलेला हा अभिमान आपला जेव्हा गळेल तेव्हा आपण तिसऱ्या देहाकडे म्हणजे कारण देहाकडे पोचतो, तिकडे पोचू शकतो. आणि मग त्यावेळेस म्हणजे हे असं घडलं. आता मी तुम्हाला क्रमाने स्थूल देह, सूक्ष्म देह असं सांगत आलोय. स्थूल देहाला आधी चिकटलेले बाहेरच्या गोष्टी समजावून सांगितल्यात. सूक्ष्म देह सांगत असताना सूक्ष्म देह आणि स्थूल देहाचा कसा संबंध याचाही आपण विचार केलेला आहे. आता सूक्ष्म देह आणि कारण देह यांचाही कसा संबंध आहे, चिकटलेले कसे आहेत एकमेकांमध्ये हे तुम्हाला सांगतो. जसं कापड जेव्हा तयार होतं तेव्हा एका धाग्यात दुसरा धागा, दुसऱ्या धाग्यात तिसरा धागा असे जे गुंतवलेले असतात, विणावणी म्हणतात त्याला, है ना, विणलेले असतात. त्याप्रमाणे हे एकमेकांमध्ये असे देह गुंतलेले आहेत. सगळे एकमेकांमध्ये काय आहेत, हे सगळे गुंतलेले आहेत. तर सूक्ष्म देह आणि कारण देह यांच्यामध्ये अशीच काय केलेली आहे, गुंतवणूक केलेली आहे, म्हणजे विणलेले आहेत ते एकामध्ये. तर असा त्यांचा संबंध आहे. म्हणून इकडचा हा भाग जसा संपतो तसं आपण त्या आतल्या शरीराकडे जायला, म्हणजे आपल्याला मग लक्षात येतं नक्की मी काय आहे. कारण आधी आपण असं समजतो की मी चांगला आहे. गुरुंकडे आपण गेलो आणि जर आपलं सगळं काही ओकलं तर आपल्याला लक्षात येतं का आपण वाईट आहोत. आपल्याला लक्षात येतं कारण ते समजणं ही फार मोठी तयारी लागते. त्याला मी वाईट आहे हे बोलण्यासाठी काय लागते, हे स्वीकारण्यासाठी काय लागते, खूप मोठी तयारी लागते. हे सहजासहजी शक्य होत नाही. तुम्हाला 12 वर्ष तप केलं, 12 वर्ष जरी अभ्यास केला तरी त्यातला एखादाच व्यक्ती एखादीच गोष्ट कधीतरी सांगण्याचं किंवा शरणागतीने प्रकट करण्याचं धारिष्ट्य ठेवत असतो. इतर ठेवत नाही. लोक मरून जातात. धारिष्ट्य नसतं अंगामध्ये, धैर्य लागतं त्याला. म्हणजे आपला चांगला भाग जगापुढे मांडणं किंवा श्रीगुरु पुढे, देवापुढे मांडणं यासाठी धारिष्ट्य नाही लागत, काहीच धारिष्ट्य लागत नाही. मग ज्याच्यासाठी धारिष्ट्यच लागत नाही ते कशाला करायचं. पण दुसरा भाग जो आहे त्यासाठी काय लागतं, धारिष्ट्य असावं लागतं. मग मी चांगला आहे असा जो पहिला अभिमान होता तो पुढे आपल्याला जर आपण धारिष्ट्य असं दाखवलं तर दुसऱ्या भागाकडे जातं, चांगल्या भागाचा वजा होतं. मी काय आहे, एकदम नीच आहे असं त्याला स्वीकारता येतं. ते स्वीकारण्याची तयारी लागते. ज्ञानप्राप्ती लागे व्हावे लागे नीच, म्हणवी जो उच्च सिद्ध न होय. काय न होय, तो सिद्ध होऊ शकत नाही. मग त्याला त्या पुढच्या गतीला जाता येत नाही. तर ज्ञानप्राप्ती लागे काय व्हायला लागतं, आधी नीच. आपण नीच आहोत हे आपल्याला मान्य करावं. तुम्ही म्हणाल नाही हा असं कसं काय, आपण नीच आहोत हे म्हणणं सुद्धा आपल्याला शक्य नाहीये. का शक्य आहे, शक्य आहे का म्हणणं असं आपल्याला. आपण आपल्याला सुद्धा म्हणत नाही ते, तर देवापुढे आपण ते काय म्हणणार आहोत. बरं काही लोकांना नाही मी तसं नाहीच आहे असं वाटायला लागतं, असा भ्रम असतो. पण मी तुम्हाला आधीच सांगितलं की ज्या अर्थी मृत्यू लोकात आपण आलो त्या अर्थी आपल्याकडे हे दोन्ही भाग आहेत. त्याच्याशिवाय आपण इथे आलेलो नाही. तर आपण स्वर्ग लोकात असतो आता कुठेतरी वर, फक्त शहाणे असतो, फक्त चांगले असतो, पुण्यवान असतो. तर कुठे असतो आता आपण, वर कुठेतरी असतो. ज्या अर्थी इथे बोलल्या दोन्ही आहे. मग जसं चांगलं आहोत हे म्हणण्यासाठी धारिष्ट्याची गरज नाही, कारण ते जन्मनुजन्मी तेच आपण समजत आलोय, तेच आपण भ्रम धरत आलेलो आहोत. मग आता दुसरा भाग आपल्याला स्वीकारावा लागतो, त्याचं धारिष्ट्य आधी धरावं लागतं. मी गरीब आहे, गरीब म्हणजे नीच असं जेव्हा असतो तो मनुष्य बघा, जो मनुष्य मी श्रीमंत असे या भ्रमात राहतो तो जगात कसा वावरतो. व्यवहारामध्ये व्यावहारिक दृष्टांत पाहूया.
जो मनुष्य व्यवहारामध्ये श्रीमंत असतो आणि तो स्वतःला श्रीमंत समजतो, कारण की त्याच्याकडे घर आहे, बंगला आहे, नंतर गाडी आहे, बँक बॅलन्स भरपूर आहे, सगळं ऐश्वर्य आहे त्याच्याकडे, असा मनुष्य श्रीमंत असतो. जगात कसा मिरवतो, त्याचं जगणं, त्याचं बोलणं, चालणं, खाणं, पिणं, काहीही बघा तुम्ही कसं असतं, कारण तो स्वतः मोठा आहे असं त्याचं म्हणणं असतं. म्हणून आता दुसरा भाग बघू, गरीब मनुष्य एखादा, त्याच्याकडे काहीच नाही, ह्याच्यातलं काहीच नाही, तो मनुष्य जगात कसा जगत असतो, तो रस्त्याने चालताना सुद्धा त्याची चालणं बघा कसं असतं. दोघांमधला फरक बघा काय, कारण त्याला काय माहित आहे, मी गरीब आहे, आणि ह्याला काय माहित आहे, मी श्रीमंत आहे. मी श्रीमंत आहे असं म्हटल्यानंतर काय झालं बघा, आणि मी गरीब आहे असं म्हटल्यानंतर काय झालं बघा. दोन जीवांची गोष्ट आहे, व्यावहारिक दृष्टांत आहे समजण्यासाठी. कशी परिस्थिती होते, फरक काय, एवढा मोठा फरक आहे. गरीब मनुष्य हा कसा असतो, त्याचं वर्णन करायची गरज नाही, तुम्ही असे पाहत असता अनेक. आणि श्रीमंत मनुष्य कसा असतो, त्याचंही वर्णन करायची गरज नाही, तो कसा असतो बघा. आपोमत त्याच्या शरीरामध्ये मध माज चढतो श्रीमंत माणसाला, आपोमत. आणि गरीब मनुष्य आपोमत दीन लीन असं सगळ्या प्रकारचा होणार आपोमत. आता मी श्रीमंत आहे किंवा मी गरीब आहे असं व्यवहारामध्ये पैशांवर, घरांवर, ह्याच्यावर ठरत नाही. त्याला वाटत असेल, एखाद्याला जर वाटत असेल की आपल्या बँकेमध्ये 10 लाख रुपये असले की आपण श्रीमंत, असं त्याला जर वाटत असेल तर तेवढ्यातच तो उन्मत्त होऊन जातो. आणि एखाद्याला जर असं वाटत असेल की नाही आपल्याकडे 1 करोड असेल तर आपण श्रीमंत, तो 1 करोड झालं तर उन्मत्त होतो. मग त्याला 10 लाख रुपये असला नाही, तो मग लीनच राहतो. तो म्हणतो अरे नाही, आपल्याकडे आपण गरीबी आहे, आपण एवढे श्रीमंत नाही, असं त्याला वाटतं. तर श्रीमंत का गरीब हा तो व्यक्ती त्याच्याप्रमाणे ठरवतो, आणि त्यानुसार तो उन्मत्त किंवा दीन होत असतो. एकदा माणसाकडे असा पैसा किंवा ह्या सगळ्या गोष्टी आल्या की तो व्यवहारात तो माज करायला लागतो, उन्मत्तपणा करायला लागतो. अशा लोकांची तर मला फार कीव येते. पण जेव्हा मी ह्या लोकांकडे बघतो तेव्हा मला त्यांना काय म्हणावं किंवा यांचं आयुष्याचं पुढे काय होणार, कुठल्या गतीने जाणार, हे फारच दयनीय अवस्था आहे त्यांची. जगामध्ये दयनीय अवस्था गरिबांची नाही तर श्रीमंतांची दयनीय अवस्था आहे. श्रीमंत मनुष्य दयनीय अवस्थेमध्ये आहे. म्हणून तुमच्याकडे पैसे आले, तुम्ही खूप पैसेवाले असाल तर माझ्या दृष्टीने तुम्ही दयनीय आहात. काय झालेले आहात, दयनीय अवस्थेमध्ये आहात. तुमच्याकडे काहीच नाही तर समजून घ्या तुम्ही भगवंताकडे लवकर जाऊ शकाल कदाचित. श्रीमंत मनुष्य भगवंताकडे लवकर जाऊ शकत नाही, गरीब मनुष्य भगवंताकडे लवकर जाऊ शकतो. जाईलच असं म्हणता येत नाही, कारण गरीब मनुष्य श्रीमंत होण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही इथे जेवढे बसलेले त्यातले बरेचसे लोक, जास्तीत जास्त लोक हा प्रयत्न करतात की महाराजांकडे गेले की आपलं घर वगैरे सगळं नीटनेटकं होईल. आणि जर नीटनेटकं चाललं नाही तर मग गडबड झाली. महाराजाकडे, कुठल्या महाराजाकडे जाता तुम्ही नक्की? म्हणून काही लोक म्हणतात विठोबाकडे जाऊन काय व्हाय ना, चला साऊथ इंडिया. साऊथ इंडिया कुठलं? कारण इकडे हे विठोबाकडे जाऊन काय भिकेला लागायचं काय? कारण विठोबाकडे जाणारे सगळे भिकारी लोक. तिकडे गेलं म्हणजे काय फरक पडतो. काही काही ना तेवढं ते जमत ना, मग इकडे वर पण आहे इकडे नॉर्थ इंडिया, नाही माहिती, हेलिकॉप्टरने जायला लागते तिकडे. साधारण माणसाचं काम नाही. असं गमतीचे विषय, पण कसा जीव गुतत असतो लक्षात घ्या. श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला जर हौस असेल किंवा श्रीमंत होण्याने तुम्ही जर भ्रमत असाल की महाराज आता आपल्याला जवळ करतील, तर तुम्ही दूर चालले हे समजून घ्या. जितके तुम्ही गरीब व्हाल तितके तुम्ही परमार्थामध्ये पुढे जाल. मग तुम्ही म्हणा आता काय सगळं आहे ते देऊन टाकू का? बघा जमलं तर द्या. फकीर व्हा. काय व्हा? फकीर, भिकारी व्हा. भिकारी माणसाचं, फकीर माणसाचं परमार्थ काम असतं. पण मग तुम्हाला जेवढे भिकारी गरीब आहेत रस्त्यावर भीक मारतात ते काय भगवंताकडे जातील का? नाही जात. कारण काय? का त्यांतला हौस आहे श्रीमंत होण्याची. मग त्याच्यातून आपल्यात काय फरक आहे? ते जरा कमी प्रतीचे भिकारी आहेत, आपण जरा चांगल्या प्रतीचे भिकारी आहोत. नाही तर अंबानीच्या दृष्टीने आपण भिकारी नाही काय? अंबानीच्या दृष्टीने आपण भिकारी आहेत का नाही? आहे का नाही? भिकारीच आपण. म्हणून गरीब झाला तर श्रीमंत व्हावं असं वाटू नये, तो गरीब चांगला. आणि श्रीमंत झाला तर भगवत प्राप्ती व्हावी असं वाटावं, तो श्रीमंत चांगला. बरोबर का नाही? श्रीमंत वाईट आहे का? नाही. श्रीमंत झाला तर काय वाटावं?
हा सगळा पैसा मी भगवत प्राप्तीसाठी कसा वापरेन, असा विचार यावा. असा विचार येईल का? असं विचार येईल का? अर्थ हा कायम अनर्थाकडे नेतो असं बाबा सांगायचे. अर्थ हा कुठे नेतो? अर्थ हा कायम अनर्थाकडे नेतो. म्हणून तुम्ही पैसा कमवला किंवा पैसे तुमच्याकडे जास्त आले म्हणून फुगून जात असाल तर तुमच्यासारखे शहाणे तुम्हीच आहात असं समजायला हरकत नाही. त्यामुळे पुण्याचा कायापालट झाला, आपल्या जमिनीची प्रॉपर्टीचा पैसा झाला म्हणून फुगून जाऊ नका. त्यांना पुण्यातलं वातावरण बदलून गेलं का? पूर्वी परिस्थिती वेगळी होती, आजूबाजूला सगळे डोंगर दिसायचे इकडे. आता इकडच्या जागेचं काय झालं? पैसा झाला, मग लोक फुगून गेले, आम्ही श्रीमंत झालो. श्रीमंत झालं नाही, वाटोळ झालं तुमचं. आता तुम्ही भगवंतापासून कुठे चालले? दूर चालले. त्यामुळे गाडी घेऊन मजेमध्ये फिरण्यामध्ये कौतुक मानू नका. दुसरी भूमिका जी आहे ती काय आहे? ही वाईट गोष्टी आहेत. हे बोलले की जरा मनाला लागतात. आता तरी मी व्यासपीठावर असल्यामुळे एवढं लागत नाही मनाला तुमच्या. जास्त लागतं नाही, व्यासपीठावरून सांगतोय म्हणून तुम्ही ऐकून घेताय असं म्हणून. खाली उतरून सांगितलं तुम्ही हे ऐकून घेणार नाही म्हणून मी हा व्यासपीठावरून चान्स मारतो. खाली उतरून जर तुम्हाला हे सांगू लागलं तुमचं सगळं, तुम्ही प्रॉपर्टीचा पैसा केला म्हणजे फुगून जाऊ नका असं जर म्हटलं, तुम्ही मला चहा तरी द्याल का? द्याल का नाही द्याल? बरं, तुम्हाला म्हटलं तर तुम्ही म्हणाल ठीक आहे आता आपलेच महाराज आहेत जाऊ दे. पण हे जर सगळ्यांना सांगत सुटलो हे फुगलेत नुसते पैशाने, काय फुगायचं कारण आहे? वडिलोपार्जित संपत्तीवर लाल गोळे व्हायला लागले सगळे असं म्हणायला लागलो तर, बरे तुम्हाला नाही अख्ख्या जगालाच म्हणू लागलो तर महाराज आम्हाला म्हणत ठीक आहे हो, तुमचं काय त्यामध्ये? तुम्ही काय केलंय? काय कर्तृत्व काय केलंय? बरं, ते कर्तृत्व करून त्याचा उपयोग काय? समजा कर्तृत्व करून एखाद्याने जर कमवले असतील, आता काही काही लोक असे नाही आम्ही कसं कमवलं ते सांगतील मला परत. त्याचं काही काय त्याच्यापेक्षा बहादर असतात. म्हणजे आम्ही टिकवलंच नसतं तर, आम्ही टिकवलंच नसतं तर काय केलं असतं? आपला तो विषय चाललेला नाही. आपला विषय चाललाय त्याने आपण कसं डुबतोय हे लक्षात घ्या. आपण डुबतो त्यामुळे काय होतंय? आपण चुकीच्या दिशेने चाललो, आपली मुलं बाळ चुकीच्या दिशेने चालली, आपण चुकीच्या दिशेने, आपली मुलं बाळ चुकीच्या दिशेने. तुम्हाला नाही ना मुलाबाळांना काय कळतं? काय कळतं म्हणजे सगळं कळतं, जीव येतो, सगळं कळतं. कळत नसले तर अशांना हाकलून द्या. मी सरळ सांगत असतो, नमत नाही तर हाकलून घ्यायचं स्वतःलाच. हाकलून द्या त्याला, नाही तर तुम्ही स्वतःला हाकलून द्या. निघा म्हणजे कुठे 10 दिशा मोकळ्यात, आपल्याला काय कोणी अडवलं का? तुम्हाला याच्या दिशेने नाही काय चालायला, त्याला काय? जर आपल्याला भगवंत हा विषय हवा असेल तर भगवंताच्या प्राप्तीसाठी 2 देह, त्यांचा अभिमान जितका घातक आहे, जितका आपल्याला डुबवणार आहे, त्याच्याही पेक्षा भयानक आतमध्ये अभिमान आहे, तो म्हणजे अविद्या या देहाचा. त्याचा जो अभिमान आहे तो फार भयंकर आहे. पण तो अभिमान आपल्याला आहे का नाही ह्याचा जिथे तपास नाही, त्याचं माहिती नाही. जसं व्यवहारामध्ये माजलेल्या श्रीमंत माणसाला मी माज करतोय हे वाटतच नाही, त्याला कळतच नाही. ते माजलेला श्रीमंत मनुष्य असतो, त्याला मी माज करतोय हे काय कळत नाही, त्याला लक्षात येत नाही, त्याला कळतच नाही. का कळतं? कळतं का नाही कळतं? कळतच नाही त्याला. तसंच आपल्याला आपण या अहंकारामध्ये, या अभिमानामध्ये गुंतलेलो आहोत, डुबत आहोत, हे आपल्याला लक्षात येत नाही. म्हणून ते आपल्याला लक्षात आणलं पाहिजे. लक्षात घेऊन पुढे आपण त्याच्या कसं जाऊ याचा विचार करायला पाहिजे. तर सूक्ष्म देहामध्ये मी चांगला आहे हा जो अभिमान आहे, हा अभिमान सोडून द्या. आणि पहिल्यांदा मी वाईट आहे हा अभिमान स्वीकारा. ते पहिल्यांदा स्वीकारावं लागतं. मी कसा वाईट आहे, मी कसा चुकीचा आहे, म्हणजे जे उलट धर्म आहेत त्याचे, ते पहिल्यांदा आपल्यामध्ये आहे का नाही ते बघा आणि त्याचा स्वीकार करा. आपण आहोत ते. आणि ते जे आहे ते भगवंताला अर्पण करा, भगवंतापुढे मांडा. ते नाही आपल्याला श्री गुरु पुढे मांडता आलं तर भगवंतापुढे मांडावं, भगवंतापुढे नाही मांडता श्री गुरु पुढे मांडावं. 3 ठिकाणं योग्य असतात, स्वतः, भगवंत आणि श्री गुरु. याच्या व्यतिरिक्त जगामध्ये कुठली योग्य ठिकाणं आहेत का? जिथे तुम्हाला वाटत असेल ते तुम्ही मानायला काही हरकत नाही. अख्ख्या जगाने जरी आपली छिथू केली तरी चालते आपल्याला. म्हणजे रस्त्याने चालणाऱ्या प्रत्येकाने जर आपल्याला म्हटलं हा नालायक माणूस आहे, हा
विचित्र माणूस आहे, तरी काही हरकत नसते. अख्खं जग जर आपल्याला थुंकेल आणि ते जर आपला तो अभिमान जर आपल्याला सहन करता आला तर आपल्याला पुढे जायला काही हरकत नाही. पण हे काय आहे, हे अशक्य आहे. आपल्याला ते विचारही नाही करू शकत आपण. तो काय करू शकत नाही, आपण विचार सुद्धा करू शकत नाही, एवढी आपली परिस्थिती. पण काहीतरी करून आपल्याला ते करायला पाहिजे. जगाचं जाऊ दे, पण कमीत कमी आपण स्वतः पहिल्यांदा हे मान्य करून घेतलं पाहिजे आपण कसे या दुसऱ्या भागामध्ये आहोत. त्याचा आपल्याला स्वतःला अभ्यास करून स्वतःचीच ओळख करून दिली पाहिजे. स्वतःच आपण ते लक्षात घेतलं पाहिजे, मी कसा पापी आहे, मी कसा अशुभ आहे, मी कसा गरीब आहे, मी कसा दीन आहे. हे जे विरुद्ध धर्म आहे हे सगळे आपण काय करावं, पहिल्यांदा सगळे स्वीकारत राहा. जो दीन असतो, जो गरीब असतो, त्याला समाजामध्ये वागणूक जी असते ती तशाच प्रकारची मिळते आणि तशी सहन करता आली पाहिजे. तशी सहन करायला काही हरकत नाही. म्हणजे तुम्हाला जर म्हटलं कोणी टॉयलेट साफ करा तरी काही वाटू नये. कोणालाही सांगतील का? समजा आपल्या घरी आणि दारी जाऊ देत, म्हणजे जगामध्ये जाऊ देत, आश्रमामध्ये समजा जरी आपण आलो तर आश्रमामध्ये जर आपल्याला तुमची 10-15 माणसं आहेत, त्यापैकी जर मला सांगा सगळ्यांना पैकी प्रत्येकाला आपण म्हटलं जा टॉयलेट साफ कर, किती लोकांना काहीच वाटणार नाही आणि जाऊन साफ करतील? किती खरं सांग, किती लोक. त्यातलं महाराजांनी नाही बरं, समजा दुसरं कोणीतरी सांगितलं जा रे ते टॉयलेट साफ करून घेतो, ती सतरंजी उचल म्हणल्यावर काय नाही वाटणार. त्याचं सगळ्या लोकांनी घाण केलंय ते जाऊन साफ कर असं म्हटलं तर किती लोकांना महाराजांना दाखवण्यासाठी म्हणून करत असेल ते निराळा भागेवर. पण काही लोक तसे पण असतात, महाराज आले की कामं करतात, महाराज गेले की झोपून राहतात. हे तर गमतीशीरच लोक असतात असे, त्यांना कुठेही जागा नाही. ह्या महाराजांपैकी तुमच्या हातमध्ये फार मोठा महाराज बसलाय, त्याला उत्तर काय देणार तो पाहिला महत्वाचा प्रश्न. हा महाराज जास्त मोठा नसेल, सगळ्यात मोठा महाराज तुमच्या हृदयात बसलेला आहे, तो सदैव तुमच्या सोबत आहे, त्यामुळे त्याला फसवता नाही येत. बरोबर का नाही? तर वाईट वाटेल ना, मला हे काम सांगतो असं वाटेल है ना, असं वाटेल का नाही? म्हणजे पण त्याच्यामध्ये एकदम असा गरीब आणि एकदम साधकामध्ये एकदम गरीब माणूस आहे, त्याला जर सांगितलं ते तो काय नाही, तो आता बिचारा गरीब असतो. पण तुमच्यामध्ये अशी श्रीमंत स्वतःला समजणारे, माहित नाही कसे समजतात, पण ते समजणाऱ्यांमधला जो उच्च असतो सगळ्यात, त्याला जर जाऊन सांगितलं तो करेल का? म्हणजे तुम्ही सांगितलं किंवा कमीवाल्या प्रतिभाशालीने सांगितलं तर करेल का? नाही करणार. लाज वाटेल त्याला. काय वाटेल? तो म्हणून मी जर टॉयलेटला जाऊन आलो तर मी साफ नाही करत माझं नीट टॉयलेट, त्याच्यासाठी दुसरं कोणीतरी येऊन करतंय सेवा आमची, दुसऱ्याच आम्ही का करू का? किती साधारण गोष्ट आहे. नाही ही साधारण गोष्ट आहे, पण ही काय दाखवते? काय दाखवत असते? आपल्यातला अभिमान दाखवत असते. कुठल्या प्रतीचा, कुठल्या वर्गातला अभिमान आहे. म्हणजे झाडून घ्यायला, सतरंजी उचलायला, नंतर चांगली चांगली कामं, पुढे पुढे छान छान कामं करणारी लोक खूप असतात हो. पण मी कधीच बघितलं नाही असं की आपल्यातली लोक, म्हणजे मी एवढ्या दिवसात कधी बघितलं नाही की हे सगळी कामं करणारे लोक तिकडे टॉयलेटकडे गेले टॉयलेट साफ करत बसले. असं किती आहे तुमच्यापैकी? महाराज तुम्ही सांगा किती दिसले? असे कमी असतात का? किती लोक आहे आपल्यातले की जे जाऊन टॉयलेट साफ करत होते? टॉयलेट घाण होते का नव्हते? एक उदाहरण म्हणून सांगतोय, उद्या जाऊन सगळे टॉयलेट साफ करतील. एक अभ्यासाचा भाग म्हणून सांगतोय, लगेच तेवढं मनावर घेऊ नका. एक उदाहरण करणं हे जरा एकदम वेगळ्या प्रतीचं काम असतं ना. म्हणून लोकांना तर ताटात व्हायला स्वतःची लाज वाटत होती. इतकी दयनीय परिस्थिती. दयनीय परिस्थिती काय? स्वतःच खाल्लेलं ताट धुवायची लाज वाटते. इथे ह्याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय असेल? लोकांना सांगावं लागलं, बरेच 2 वर्ष त्रास झाला त्याचा. काही काही तर लोक ताट धुवायला लागतं म्हणून येतच नाही. ह्याच्याविषयी गमतीचा काय विषय असा? नको हे ताटपीठ आपण धुवायच्यापेक्षा नाही जेवलं तर काय हरकत आहे, जायलाच नको, जेवायलाच नको, है ना. असो, असे गमतीचे भाग. तर दुसरा भाग तुम्हाला जर स्वीकारता आला
जगा पुढे मांडायची गरज नसते. स्वतःला पहिलं सांगावं लागतं, स्वतःला पहिलं शिकवावं लागतं. स्वतःला शिकवा. कोणाला शिकवा? पहिलं स्वतःला पहिलं शिकवा. मग देवापुढे किंवा गुरुपुढे पारदर्शकपणे स्पष्ट ठेवा. त्याच्यातून बाहेर पडून जाल तुम्ही. स्वतःला जरी शिकवलं तरी चालेल, देव आणि श्री गुरु राहू दे बाजूला. कारण तुम्ही अत्यंत पारदर्शकपणे स्वतःच जरी ते स्वीकारलं तर ते आपोआप देवाला आणि श्रीगुरूला जातं. श्रीगुरूला जाईल का नाही जाईल, देवाला आपोआप जातं. आपोआप होत त्या गोष्टी. म्हणून आपण कोणाला फसू नये? स्वतःला कधी फसू नये. भ्रमात राहू नका, मी शहाणा आहे, मी श्रीमंत आहे, मी चांगला आहे, असं काही नाहीये. हे स्वीकारा आणि मग तुमचे आपोमत असं होईल, नाहीतर आपोमत असं होईल. दोन मध्ये फरक असतो. लीनता पाहिजे अंगामध्ये. लीनता केव्हा येते? जेव्हा आपण चुकीचे आहोत, आपण पापी आहोत, आपण तेव्हा माणसामध्ये लीनता येते. नाही मी काहीच चूक नाही केली, मी काहीच चूक करत नाही असं समजलं की तो अहंकारामध्ये डुबून मरतो. माझं चुकीचं असूच शकत नाही असं वाटतं माणसाला. काय माझं काय चुकीचं असूच शकत नाही, तुम्हीच चुकीचे आहात असं समजलं की तो काय होतो? तो डुबतो. तो कशामुळे डुबतो? त्या अभिमानाने डुबतो का? तो तर आहेच, पण चुकीचं स्वीकारत नाही, म्हणजे दुसरी भूमिका स्वीकारत नाही. हा जो अभिमान त्याला आहे, तो अभिमान त्याला संपवतो. त्यामुळे आतमध्ये पहिले हे लक्षात घेतलं पाहिजे, आपण स्वतःला हे आपण शिकवलं पाहिजे. असं काही नसतं. म्हणजे आपण चूक आहोत हे मान्य करण्यासाठी फार मोठं हृदय लागतं, फार मोठं हृदय लागतं. कोणाला जगाला सांगण्यासाठी नाही, स्वतःला सांगण्यासाठी मोठं हृदय लागतं. जगाचं जाऊ देत, स्वतःलाच ते सांगण्यासाठी हृदय मोठं पाहिजे. काय सांगायला? की मी चुकीचा आहे. चुकीचा या शब्दामध्ये पाप, अशु ह्या सगळ्यामध्ये जे जे येतं, आणि तुम्ही जर तुमचं अख्खं आयुष्य बघितलं आणि हे जर तुम्ही सगळं शोधलं आणि ते स्वतःच जर स्वीकारलं, आपोआप तुम्ही शांत स्थिर होणार. अभिमान तुमचा काहीच राहत नाही व्यावहारिक गोष्टी. पण मी शहाणाच आहे, मी चुकीचा नाहीच आहे, सगळेच माझ्या गोष्टी बरोबरच आहेत, अशा प्रकारे जे भावना असतात ते आपल्याला फसवतात. व्यावहारिक दृष्ट्या याचा तोटा आणि फायदा मी सांगत नाही. तुम्हाला हे जर करता आलं तर तुम्हाला पुढे जाता येणार आहे, असं मला सांगायचं. सांगण्याचा मुद्दा आपला काय? कारण ह्यापर्यंत जायचं असेल तर हे सोडावं लागतं. आणि हे एका दिवसात येत नाही, ही साधना आहे. ही काय? साधना आहे. एका दिवसात काही हे येत नाही. त्यामुळे मी केलेला अर्थच बरोबर असं वाटलं की तो महाराज डुबला. काय झालं? तो डुबला. मग आता लोक म्हणतात, महाराज तुम्ही तर सांगता, तुम्ही सांगितल्याचा अर्थ बरोबर आहे असं तुम्ही तर स्पष्टपणे बोलता. बोलणं आणि आतमध्ये तसा भाव असण्यात फरक असतो. आपण आपलं म्हणणं ठामपणे मांडणं आणि आतमध्ये माझंच म्हणणं बरोबर आहे असा भाव धरणं किंवा न धरणं, यात काय असतो? फरक असतो. आपलंच बरोबर, आपणच शहाणे, इत्यादी इत्यादी सर्व जे भाव असे आपल्याला या वर्गामध्ये टाकता येतील, ह्या सगळ्यांपासून काय करावं? आपण काहीतरी धडा घ्यावा. म्हणजे त्या सगळ्याचा आपण स्वीकार करावा आणि स्वतःला ते सांगून टाकावं की आपण हे अशा. मग एखादा म्हणेल की असं झालं की मग तुमचा कॉन्फिडन्स जाईल जगण्यातला. काय वाटू शकतं? तर व्यवहारामध्ये अशी माणसं असतात, चुकीचं जर असले तरी रेटून न्यायचं म्हणतात. ते काय म्हणतात? चुकीचं जरी असलं तरी त्यात कीर्तनकार परत पटायत असतात परमार्थ साईडला. व्यवहारात बरेचसे लोक आहेत, चुकीचं जरी असलं तरी काय करायचंय? बळच न्यायचं रेटून पलीकडे. काय कोण करतं का? म्हणजे चुकीचं सुद्धा बरोबरच आहे असं भासवणारे जगामध्ये लोक अनेक आहेत. परमार्थामध्ये कीर्तनकार लोक असतात, व्यवहारामध्ये पुढारी लोक असतात, घरामध्ये नवरा किंवा बायको असतात, ते पुढेच न्यायचे त्यांना. आपल्याला कुठल्या वर्गात जायचंय हे आपल्याला ठरवलं पाहिजे. आपल्याला जर कारण देह या देहापर्यंत पोहोचायचं असेल तर सूक्ष्म देहामध्ये हा जो अडथळा आहे तो पारच करावा लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. स्थूलावरून सूक्ष्मावर, सूक्ष्मावरून कारणाकडे जाण्यासाठी कुठे आपला अडथळा आहे तो तुम्हाला सांगतोय मी. हा काय आहे? आपल्याला अडथळा आहे. 100 माणसांमधून
त्या 12 वर्षामध्ये मी 1 का 2च माणसं अशी बघितली की जे माझ्याकडे येऊन मला म्हणतात, महाराज आम्ही पापी आहोत. 100 माणसामधून 2 माणसं, 2% माणसं, मी 2% साधक असे बघितले की जे मला येऊन सांग, महाराज आम्ही अशा आहोत. आणि ते फक्त 2 क्षण सांगतात. त्याच्यानंतर ते पण विसरतात, महाराज पण विसरतात. मग त्यांनाही वाटतं आपण शहाणेच आहोत, महाराजांनाही वाटतं की हे शहाणेच आहे. असं चालत नाही. जातीहीन मतीहीन असा मी आहे. काय मी? कोण आहे मी? यातीहीन मतीहीन. हे म्हणायला सोपं आहे काय? अभंग तुम्हाला माहित असेल, आहे का नाही अभंग? कधी पण नाही माहिती नाही असा अभंग असेल पण माहित नाहीत. तुम्ही असले अभंग बघतच नाहीत. कारण तुम्हाला यातीचं फार कौतुक वाटतं. मी मराठा आहे, मी आमका आहे, मी तमका आहे, मी ब्राह्मण आहे. तुम्ही म्हणाले यांना उच्च कुळातल्या लोकांना, उच्च वर्ण यांनाच फक्त जातीचा अभिमान नाही, नीच कुळातल्या लोकांना जातीचा अभिमान. साधू संतांनी असं सांगितलं ना, यातीहीन आहे मी. खूप अभंग आहे त्याच्यावर. तुम्ही यातीहीन मतीहीन आहात असं तुम्हाला लक्षात आलं. मतीहीन म्हणजे माझी बुद्धी चालत नाही आहे. आपण तो उलट ज्ञान पाझळायचा प्रयत्न करतो. फक्त महाराज आले की गप्प बसतो. नाहीतर आपल्याला दुसरे बाकीचे दिसू द्या बरं, आपली तलवार कशी चालू होते बुद्धीची. आपल्याला वाटतं की आपण काय आहोत आणि काय नाहीये, म्हणजे आपल्याला काय कळलं आणि काय नाही असं लोक. आणि बाकीचे जे असे थोडेसे कमी वर्ष असलेले साधक असतात, नवीन साधक असतात, त्यांना असं वाटतं फार बुद्धिमान आहे. मग हा पण फुगून जातो. 4 गोष्टी वाचल्या की सुचणारच ना काही ना काही. 4 ग्रंथ वाचले की काहीतरी सुचल का नाही सुचणार. त्यालाही काहीतरी वाटतं. त्याची बुद्धी, त्याची मती जी आहे ती खूप उत्कृष्ट आहे, त्याला असं वाटायला लागतं. आणि त्या भ्रमात तो डुबतो. आपण यातीहीन आहोत, मतीहीन आहोत हे पहिल्यांदा लक्षात घेतो. त्यामुळे यातीहीन मतीहीनालाच भगवंत जवळ करतो. त्यामुळे कुठल्या कशाचा अभिमान नाही, कशाचा अभिमान धरावा असं काहीच नाही माझ्याकडे. या दोन्हीपैकी माझ्याकडे अभिमान धरण्यासारखं काहीही स्वतःकडे राहिलं नाही. उलट मला त्याच्यामध्ये कमीपणा वाटतोय, लीनता निर्माण झाली आहे, दयनीय अवस्था झाली. असं जेव्हा वाटतं तेव्हा तो आतमध्ये खेचला जातो. कुठे खेचला जातो? तो आतमध्ये खेचला जातो. आणि मग त्याला लक्षात यायला लागतं की आपण काय आहोत, आपणच आपल्याला नीट जाणत नाही नक्की काय. आपण चांगले आहोत का वाईट आहोत, पापी आहोत का पुण्य आहोत, शुभ करणारे आहोत का अशुभ करणारे आहोत, असं त्याला लक्षात यायला लागतं. तेव्हा त्याचा तो अविद्या रूपी जो देह आहे तो प्रकट होतो. पोहोचायचं कसं हा तुम्हाला मी रस्ता सांगतोय. जसं जसं तुम्ही हे जास्त प्रखरपणे कराल तस तसं तुम्ही या कारण ध्येयाकडे पोहोचाल, ज्या ध्येयाचं नाव आहे मीच मला ओळखत नाही. आणि जितकं तुम्हाला ते प्रखरपणे जाणवेल मीच मला ओळखत नाही, तितके तुम्ही पुढे त्या अभिमानाला गाळण्याच्या लायकीचे होणार. म्हणजे त्याला कसं संपवावं याच्या लायकीचे होणार. तर पहिल्यांदा इथपर्यंत या. कसा तो अभिमान गाळायचा, म्हणजे मीच मला जाणत नाही हा अभिमान कसा जातो. देहाभिमाने गलिते, त्याच्यामध्ये 3ऱ्या देहाचा देहाभिमान आहे. शास्त्रीय भाषेमध्ये सांगायचं झालं तर या 3ऱ्या देहाच्या या अभिमानाला काय म्हणतात? प्राज्ञाभिमान. काय म्हणतात? प्राज्ञाभिमान. प्राज्ञाभिमान म्हणजे प्राज्ञ म्हणजे प्रकर्षेन अज्ञ. प्रकर्षेन अज्ञ लक्षात आल्याशिवाय प्राज्ञाभिमान कसा कळेल? आपण प्रकर्षेन अज्ञ लक्षात आलो पाहिजे. अज्ञ म्हणजे अज्ञानी, न जाणणारे, जाणत नाही. हे जेव्हा प्रकर्षेने लक्षात येतं तेव्हा तो प्राज्ञ होतो. आणि हा आपल्याला प्रकर्षेने माहित नाहीये. आपल्याला फक्त महाराज सांगतात म्हणून कुठेतरी वाचलं किंवा ऐकलं म्हणून आपल्याला माहित आहे. आणि आपण तिथपर्यंत जाण्याचा विचारही करत नाही, कारण जाऊ शकत नाही. कारण मध्ये जे अडथळे आहे त्याच्यामध्ये कुठेतरी आपण गुरफटून बसलेलो आहोत. कारण तुम्हाला संसाराची चिंता लागलेली आहे. जो संसाराची चिंता करतो त्याला भगवंताचा विषय नाही. जो भगवंताची चिंता करतो त्याला संसाराशी घेणं देणं नाही. जो भगवंताची चिंता करतो त्याला संसारात काही हो, त्याला काय त्याची चिंता लागेल. आणि जो संसाराची चिंता करत बसतो त्याला भगवंताची चिंता असेल का? मग संसारातल्या कुठल्याही गोष्टीची चिंता करणाऱ्याला भगवंताचा विषय अजिबात नसतो. पण जितकी तुम्ही संसारातली चिंता सोडून द्याल
तेवढे तुम्ही संसारातही सुखी व्हाल आणि भगवंताकडे जाण्याच्या लायकीचे व्हाल. पण संसारातली चिंता केल्याने संसारातल्या चिंता कधीही संपत नाहीत. ह्याला विवेक असं म्हणतात. हा विवेकाचा विषय आहे ना. संसारातल्या चिंता केल्याने संसारातल्या चिंता कोणाच्या कधी संपल्यात नाही संपल्या. मग तरी आपण संसारात चिंता का करतो? संपत तर नाहीच. तोटा दुसरा काय? भगवंताकडे जाऊ शकत नाही. म्हणून संसाराची चिंता अजिबात करू नये. भगवंताच्या चिंतेत राहो, भगवत प्राप्तीच्या चिंतेमध्ये राहो. मग संसाराचं काय होईल ते होईल. संसार या शब्दामध्ये काय काय येतं? अमेरिका, डोनाल्ड ट्रम्प, हिलरी क्लिंटन, संसारामध्ये येतं का? यांचा आपला काय संबंध आहे संसाराचा? काही संबंध नाही. संसार म्हणजे बायको, नवरा, मुलं बाळ, पैसा इत्यादी इत्यादी अनेक गोष्टी. त्याला संसार असं म्हणतात. हा संसार आहे आपला. याची चिंता किती पाहिजे? शून्य. गरज नाही चिंता करायची. मग काम करू नये का किंवा व्यवहार करू नये का? चिंता करू नका असं सांगितलंय. लोक लगेच हातापायावर येतात. करणे हातापायाने असतं आणि चिंता कुठे असते? आतमध्ये असते. काहीतरी गमतीशीर असे पण असतात की स्वतःला चिंता काय कमी आहेत का म्हणून शेजारच्याची पण चिंता करतो. त्याचं कसं व्हायचं, तिचं कसं व्हायचं. तर जावायची चिंता करणं ठीक आहे, मुलीची चिंता करणं ठीक आहे, तिच्या सासूचं कसं व्हायचं. माणूस त्याच्या मुलीची चिंता करतो इथपर्यंत मर्यादा ठीक आहे, चांगली नाही ती, ठीक आहे म्हणतोय. पण मी असे लोक पाहतोय आपल्यामध्येच जावायची चिंता करतो. पण ठीक आहे, आता मुलीशी कनेक्टेड असल्यामुळे आपल्याला काही म्हणता येणार, तिथपर्यंत बरं होतं का नाही. तिच्या सासूचं कसं व्हायचं, तिच्या सासऱ्याचं कसं व्हायचं, तिच्या धीराचं कसं व्हायचं, त्याच्या बायकोचं कसं व्हायचं. तुम्ही म्हणाल महाराज काय तुम्ही आमचं सारखं उखरीत राहताय. संसाराची चिंता करू नका. आपले आता थोडेसे दिवस राहिले. थोडेसे दिवस म्हणजे किती राहिले कोणाचंही सांगता येत नाही. संसाराची चिंता सोडून द्या. काही हो, काही हो, काही म्हणजे काही हो, तुमचे हातपाय हलवत राहा. तुम्ही नाही म्हटलं तरी हलणारच येते. कारण अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात, तू नाही म्हटलं तरी तुला प्रकृती तुझ्याकडून ते युद्ध करून घेणार आहे. म्हणजेच आपण नाही म्हटलं तरी आपला संसार त्या प्रकृतीद्वारे चालणारच आहे. मग आपण कशाला त्याची चिंता करत बसावी. मला हे जेव्हा लक्षात आलं तेव्हापासून मी सगळ्या चिंता सोडून दिल्या. त्यामुळे मला चिंता किती राहिल्या संसाराच्या? मला संसाराची किती चिंता आहेत? चिंताच नाही, शून्य चिंता. मी काय आज हे काही विषय लक्षात घेतलेला आहे असं नाही. वर्षानुवर्ष मी त्याचा विचार केला, सोडून नाही. चिंताच करण्याचं कारण काय? चिंता करायचं कारणच नाही काही. जे होईल ते होईल, होईल ते होईल म्हणजे काय, मग चांगलं होईल का? आणि मी काहीच चिंता करत नाही. पण महाराज एवढं असं झालं पाहिजे, कसलीच चिंता नाही मला. मला कसली आहे? लोकांचं सांगू महाराज आता कुठलीही चिंता राहिली नाही. म्हटलं छान झालं, आता काहीच नाही, रिटायर झालो, हे झालं ते झालं, कसली चिंता नाही. पण थोडस आता जरा घराचं नीटनेटकं केलं की मग कुठली चिंता राहिली नाही म्हणतो. स्वतःलाच फसवतो. स्वतःला फसू नका. तुम्ही काय आणि मी काय, आपण जर असं करू, आपणच आपल्याला फसवू तर काय होणार आहे? आपल्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून आपणच आपल्याला हे शिकवणं गरजेचं आहे की खरंच आपण त्या सगळ्यामधून बाजूला पडतो की नाही. तर हा वृथा अभिमान आहे संसाराचा. या संसारामध्ये आपण रममान राहू नये. प्रयत्नपूर्वक पुढे 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 या आणि कारण ध्येयापर्यंत या. कारण ध्येयामध्ये आल्यानंतर मीच मला जाणत नाही यासारखं मोठी गोष्ट जगात कुठलीही नाही. याच्यासारखा दुर्दैवी भाग कुठलाही नाही. पण पहिल्यांदा तो लक्षात ठेवावा लागतो की असं दुःख आपल्याला आहे, असा रोग आपल्याला आहे. हा रोग आहे, याला भवरोग असं म्हणतात. भवरोग म्हणजे मीच मला ओळखत नाही, याचं नाव भवरोग आहे. भवरोग काय आहे? मीच मला ओळखत नाही, याचं नाव भवरोग. आणि मग असा भवरोग असताना जर एखादा म्हणत असेल की मी मला चांगला ओळखतोय, तर काय म्हणावं? त्याला शहाणा म्हणावं का? तर इतका महाभयंकर रोग, कुष्ठरोग हा फार साधारण रोग आहे. तो फक्त स्थूल शरीराला लागतो. कुष्ठरोगासारखे असाध्य रोग जे समजले जातात, कॅन्सर किंवा असे इतर,
ते फक्त शरीराला लागतात. पण हा भवरोग जो आहे तो जीवाला आतमध्ये लागलेला आहे, आपल्या स्वतःला लागलेला खरा रोग आहे. तो रोग नष्ट करण्यासाठी काय करता येईल आपल्याला त्याचा विचार करावा लागेल. आणि आपणच आपल्याला ओळखत नाही, हा तो भवरोग आहे. म्हणून आपणच आपल्याला जाणणं यासाठी जो काही प्रयत्न करायला लागेल तो आपल्याला करावा लागणार. तो देहाभिमाने गलिते हा पहिला भाग आहे. दुसरा भाग विज्ञाते परमात्मेनी असा आहे. तर पहिल्या भागामध्ये स्थूल, सूक्ष्म आणि कारणदेह यांचा आपल्याला अभिमान सोडायचा आहे. त्यातला प्राज्ञ हा जो अभिमान आहे इथपर्यंत आपण आलेलो आहोत. म्हणजे याचा आपल्याला आता विचार करायचा आहे. आधी आपण विश्वाभिमान, दुसरा तेजस अभिमान, या दोन अभिमानाचा एकदमच शास्त्रीय शब्दांमध्ये नव्हे तर आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये विचार केलेला आहे. पुढे आपण पुढील वेळेस प्राज्ञ अभिमान याचा पुन्हा विचार करणार आहोत. जे काही चिंतन झालं ते परमपूज्य सद्गुरू अनाप महाराज यांच्या चरणी अर्पण करतो आणि इथेच पूर्णविराम. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे फसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रते वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जीवांछिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मादियाडी अनवरत भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाची चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सूयरे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिहि लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजये हुआ विजी येथ मणि श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञानी देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया